नमस्कार दोस्तों, मैं राम कुमार गुप्ता ऑन टी में आप सभी का स्वागत है। हम इसमें मौजूद है बोरीवली वेस्ट में, जहां पर बुराई महाड़ा कॉलोनी में एक बंगलो बन रहा है। बंगलो के जो ओनर है उनके द्वारा बीएमसी का 4 इलीगल कलेक्शन किया है, जिसको लेकर वहां के पूर्व नगर सेविका श्वेता कोरगांवकर पुलिस स्टेशन में आई हुई। उन्होंने बीएमसी में भी लिखित कंप्लेन दी है। लिखित कंप्लेन देने के बाद किसी तरह की कार्रवाई नहीं हुई, जिसके बाद स्थानिकों को लेकर वो बोरीवली पुलिस स्टेशन में आई है और कंप्लेन करने के लिए आई है। जानते हैं श्वेता कोरगांवकर से कि क्या मामला क्या है। और मैम, सबसे पहले आपसे जानना चाहेंगे कि क्या मामला था, कौन है ये लोग जो नल का जो कनेक्शन अवैध रूप से कर रहे हैं। नमस्कार, मी श्वेता कोरगांवकर, काँग्रेस माजी नगरसेविका गोराई 2 या माझ्या प्रभागामध्ये एकायतन बंगलो आहे RSC 38मध्ये पंचरत्न मित्रमंडळ गल्लीमध्ये, आणि तिथे 4 इनलिगल कनेक्शन आहेत। ह्याबाबत जेव्हा मी CC रोडचं काम हाती घेतलं BMCद्वारे, तेव्हा आम्हाला त्यावेळेला हे निदर्शनास आलं की इथे 4 इनलिगल कनेक्शन आहेत, आणि त्या संदर्भात आम्ही BMC अधिकाऱ्यांना, जे संबंधित अधिकारी आहेत, असिस्टंट इंजिनियर मांडवकर मॅडम, सब इंजिनियर स्मिता मॅडम, बारसागडे JE आणि बीट चौकी अधिकारी भालचंद्र पाटील, ह्या सगळ्यांना आम्ही ते निदर्शनास आणून दिलेले आहेत की ते 4 इनलिगल कनेक्शन आहेत। त्याबाबत त्यांनी अद्यापही कडक कारवाई घेतलेली नाही आहे। ते नुसतं त्यांना पेपर दिलेला आहे, पण तो पेपर आम्हाला त्यांनी अद्यापही दिलेला नाही आहे। ते बोलतात त्यांना नोटीस दिलेली आहे, पण त्याची प्रत अजूनही मला किंवा पंचरत्न मित्रमंडळ गल्लीतील 5ही सोसायट्यांना कोणालाही दिलेली नाही आहे। तरीसुद्धा ते तिथे कनेक्शन घेऊ पाहत आहेत। आमचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जे 4 इनलिगल कनेक्शन आहेत त्यांचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे। आमच्या वर्षाताई आहेत, आमचे आमदार, आमच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी सुद्धा हायड्रोलिक इंजिनियर माळवदे सरांना लेटर दिलेला आहे की या संदर्भात मीटिंग हवी आहे, बैठक त्यांच्या दालनात हवी आहे सर्व लोकांसमवेत। त्यांनी अद्यापही आम्हाला मीटिंग दिलेली नाही आहे, ती मीटिंग देण्यात यावी आणि त्या मीटिंगमध्ये हा सोक्षमोक्ष लागणार आहे। परंतु इथे आर सेंट्रल वॉर्डमध्ये जलखात्यातील अधिकारी हे सगळं प्रकरण दबाव यंत्रणेखाली आणत आहेत, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या संदर्भात आम्ही पोलिसांना सुद्धा तक्रार केलेली आहे। दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी ते बंगलो मालक आहेत जे सांगतायत, ती लोक गुंडगिरीप्रमाणे मला काल बोललेत की 500 लोक घेऊन येणार, आणि आज त्याने माझ्या अंगाला हात लावलेला आहे, झटापटी झालेली आहे। त्या संदर्भात मी पोलिसांना अर्ज दिलेला आहे, आमचे गल्लीतले सर्वजणांनी अर्ज दिलेला आहे। आमची FIR घेण्यात यावी। अद्यापही माझी FIR घेतलेली नाही आहे। आता मला बोरिवली गोराईच्या बीट चौकीमध्ये जायला सांगितलेलं आहे, परंतु अद्यापही FIR घेतलेली नाही आहे। तर आमचं सर्वांचं हे म्हणणं आहे, हे जे असं गुंडगिरीचे जे कृत्य चालू आहे ते कुठे ना कुठेतरी थांबण्यात यावं, आणि जे असं घडतं आहे ते थांबण्यात यावं आणि FIR घेण्यात यावी। पोलिसांनी ह्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात यावी, आणि पालिकेने सुद्धा, बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुद्धा हे जे इनलिगल कनेक्शन जे चालू आहे, काम जो कारभार चालू है त्याच्यावर सुद्धा स्ट्रिक्टली एक्शन घेण्यात यावी। सबसे बड़ी चीज़ आपसे जानना चाहेंगे कि महाड़ा में बोरीवली जो गोराई नंबर 2 है, वहाँ पर पानी की काफ़ी समस्या है। समस्या को लेकर आप लोगों ने काफ़ी काम किया है। अगर पानी की समस्या कम हो रही है, लोगों को पानी नहीं मिल रहा और कुछ लोग 4 कनेक्शन करके रखे, उसको लेकर के आपने क्या कहना है? त्या संदर्भात BMCच्या अधिकाऱ्यांना आम्ही ऑलरेडी तक्रार केलेली आहे, पत्र दिलेले आहेत, परंतु BMC प्रशासन ह्याच्याकडे लक्ष देत नाही आहे। जर मेन लाईनला जर बंगलो मालक हात लावत असेल तर त्याला MRTP ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ती अद्यापही झालेली नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये BMC अधिकारी, आर सेंट्रलमधले BMC अधिकारी भालचंद्र पाटील त्यांना साथ देत आहेत। कित्येक असे इनलिगल कनेक्शन केलेले आहेत ते सुद्धा उघडकीस आणणार आहे मी। परंतु हे जे आता प्रकरण घडलेलं आहे ह्याच्यामध्ये माझ्या जीवाला धोका आहे, आणि ह्या संदर्भात मी पोलीस प्रशासनाला लेटर दिलेलं आहे, पोलीस संरक्षण देण्यात यावं म्हणून। अद्यापही लेटर तर त्यांनी डिस्पॅच करून घेतलेलं आहे, परंतु त्याच्यावर कारवाई काहीच केलेली नाही आहे। तर ती कारवाई करण्यात यावी, आणि जे हे प्रकरण झालेले आहे त्याच्यावर FIR घेण्यात यावी। हमारे साथ यहाँ पे गोराई 2 के कुछ और लोग भी मौजूद है, स्थानिक है। उनसे भी जानने की कोशिश करी कौन है ये बंगला मालिक जो अवैध रूप से कनेक्शन करता है और वहाँ पर दादागिरी भी करता है। सर, आपसे जानना चाहेंगे, आप बताइए क्या मामला क्या हुआ था, कौन है ये बंगला मालिक जो इस तरह से दादागिरी कर रहा है वहाँ पर? मिस्टर लाटे करके है, और पहले दिन से ही दादागिरी करे हुए। जितना आप में से कौन बोलेगा, क्या मतलब बंगला बनाने के बाद वो 4 कनेक्शन कैसे कर लेते हैं, किसकी मेरी बदल? मी अध्यक्ष किशोर वैती बोलतोय, पंचरत्न मित्रमंडळ मंडळाचा। आमच्या गल्लीमध्ये समोर गल्लीच्या तोंडावरती एक बंगला आहे, त्याचे ज्यांच्या नावावर आहे ते सध्या हयात नाही आहे, पण त्यांच्या सासऱ्यांचं ते हे आहे, आणि त्यांचा जो जावई आहे तो त्याच्यावरती कब्जा करून बसलेला आहे, आणि तो हे बंगला आता ॲक्च्युली
रेसिडेन्शियलसाठी आहे पण कमर्शियलमध्ये यूज करतो आहे आणि त्या बंगल्यामध्ये सगळी दुकानं आहेत आणि त्याच्या दुकानासाठी त्याने आहे ना चार लाईनी घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच लिगल आहे आणि दुसऱ्या 3 आहेत. 3 आणि त्या सगळ्या लाईनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही दाखवल्या. त्यानंतर त्यांनी त्यांनी कट करून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पण लिगलवाली लाईन होती ती पण त्या लोकांनी कट करून टाकली. त्याच्या संदर्भात आम्ही याला पालिका आणि पोलिसांकडे पण आम्ही तक्रार तसं केलेलं आहे. पण ते आता ते तक्रार दिलं त्याचं उत्तर न देता आतापर्यंत 3ऱ्या वेळेला ते अवैध पद्धतीने तिथे येऊन कनेक्शन करत आहेत. त्याच्यासाठी आम्ही अटकाव करत आहेत पण ते आम्हाला परत तेच करत आहे. आणि काल आम्ही सगळे पदाधिकारी सगळे ऑफिसला असताना, कारण पदाधिकारी सगळे ऑफिसला असतात त्यावेळेला फक्त लेडीज असतात त्यावेळेला आमच्या नगरसेविका श्वेता कोरगावकर आणि त्याचे मिस्टर श्रीकांत परब ते पण तिथे होते. त्यावेळेला त्यांनी अवैध पद्धतीने तिथे येऊन सगळ्यांना लोकांना दमदाटी केली आणि त्यांना सांगितलं की 500 लोकांना आम्ही घेऊन येतो आणि तुम्हाला बघतोय म्हणून. त्या संदर्भामध्ये आम्ही परत NC वगैरे कालच केलेली होती आणि आज पालिका अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः घेऊन आमच्या यामध्ये त्यांना दाखवलं की अजूनपर्यंत त्यांना पाण्याची लाईन कुठली तरी आहे ना, अजूनपर्यंत त्यांना चालू आहे आणि ते आम्हाला असं दाखवायचा प्रयत्न करतात की पाणी नाही आहे तिथे म्हणून. यहाँ के जो गुराई नंबर 2 के स्थानिक थे उनसे बात किया. उनका कहना है कि BMC के अधिकारियों की मिली भगत से बंगलो मालिक ने 4 अवैध कनेक्शन करके रखा है. वीडियो जर्नलिस्ट प्रथमेश के साथ राम कुमार गुप्ता, ऑन TV न्यूज़, मुंबई.